थोड्यावरचा प्रश्न बघा. आपल्याला दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या काढायची आहे. जेव्हा कॉलम आणि रो जेव्हा सारखे असतात तेव्हा काय करायचं? 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग. मग 1 चा वर्ग काय? 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, बरोबर. वर्ग केल्यानंतर त्यांची करायची बेरीज. बेरीज किती येते? 14. म्हणून या आकृतीत किती चौरस आहेत? 14. आता बघा, पण जेव्हा कॉलम आणि रो ची संख्या वेगवेगळी असते. इथे कॉलम किती आहेत? 1 2 3 4 5 आणि रो किती आहेत? 1 2 3 4. काय करायचं? पहिल्यांदा कॉलम आणि रो ची संख्या आपण सारखी करू. 4 4 आले. परत किती करा? 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. काय होतो? 1 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 16. एकूण किती झाले? पटकन बेरीज करू. किती होतात? एकूण होतात 30. इथपर्यंत आपण काढलेले आहे, बरोबर? हां. आता जे बॉक्स उरलेले आहेत, जे डबे उरलेले आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 नंबर द्या आणि त्यांची सरळ बेरीज करा. उत्तर काय येतं? 4 3 7 8 9 आणि 10. म्हणून हे काय करायचे? या 30 मध्ये मिक्स करायचे. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती